तर आज मी पहिल्यांदाच मळ्यात मॅगी बनवलेलो आणि ती पण एवढी भारी होईल की नाही मला वाटलं पण नव्हतं. तर आज सकाळ सकाळ लवकर की नाही आपल्या सैनिकांचा पगार द्यायचा होता, त्यामुळे आपली गाडी घेऊन की नाही आणि गावकडे आलो. आणि इथं आपल्या सैनिकांना पगार 3 देऊन झाल्यावर ना की दुकानात जाऊन पहिल्यांदा मॅगी घेतलो. त्यात आणि आज वार शुक्रवार म्हणजे आमच्या गावचा बाजार होता, त्यामुळे मग इथं आपल्या बाजारात आल्यावर ना की नाही मॅगी मध्ये घालायसाठी 10 रुपयाची वाटाणं पण घेतलेलं. आणि हे सगळे घेऊन ते झाल्यावर ना की नाही पहिल्यांदा घराकडे जाऊन मी सगळं सामान देऊन गेलो, कारण ही आजची मॅगी आहे की नाही आपण मळ्यात करायची. आणि आता मळ्यात करायचे म्हटल्यावर असं चूल तर करून घ्यायलाच पाहिजे. मग आता एकदाची आपली चूल तर झालेली, पण आता ह्याच्यात जाळायसाठी की नाही काटके आणायचे होते. आपण मग सगळ्या काटक्या ते आणून ठेवलो, पण आता दुसरे काम होते ते म्हणजे टोमॅटो आणायचं. ते पण की नाही असं घेऊन आलो. आणि मग त्याच्या संगच की नाही एक चाकू, एक पाण्याची बाटली, जिरं, 4 मिरच्या आणि फोडणी टाकायला तेल आणि बाकी शेवटची आपली मॅगी एवढं सगळं आणलेलं. ह्यातलं सगळ्यात पहिला की नाही टोमॅटो आणि मिरच्या तेवढं असं चाकून की नाही चुरून घेतलं. त्यानंतर मग की नाही असं मस्तपैकी चुलीला जाळतीन घालून की नाही असं त्यावर कढई ठेवलं आणि त्यामध्ये की नाही मग जरा असं तेल पण आणलेलं, ते पण घातलं. असं तेल तापल्यावर ना की नाही त्यामध्ये असं जिरं आणि मिरच्या पण टाकून घेतलं. हे सगळं भाजत भाजत की नाही आपली वाटाणं होती ती पण भाजून घेतली. आणि शेवटात आपलं राहिलेलं टोमॅटो ते पण की नाही असं टाकून की नाही सगळं भाजून घेतलं. हे सगळं झाल्यावर ना की नाही जेवढं लागते तेवढं की नाही पाणी पण घातलं. आणि मग आता आपली वेळ आली ती म्हणजे आपली मॅगी घालायची. मग असं पहिला मसाला ते टाकून की नाही त्यामध्ये असं मॅगी पण घातली. आणि ती मॅगी शिजायला तोपर्यंत की नाही आता जरा निवांत बसायचं म्हणलं, पण की नाही असं मस्तपैकी आपल्या साडीच्या झोकाळ्या. मग इकडं असं आपलं निवांत बसलेलोच, पण वाटायला की आता कशी होते मॅगी. एवढ्यात मग आपली इकडे मॅगी पण की नाही शिजलेली. नंतर मग असं हळूच कडेल की नाही असं खाली घेतलं. नंतर मग आता त्याच मॅगीला की नाही असं पिलटीमध्ये काढलं. आणि मग असं की नाही चमच्याला गुंडाळलं असं मस्तपैकी खाल्ल्यावर कळालं मॅगी खरोखरच एकदम भारी झाल्या म्हणून. मग काय नंतर की नाही आपली सगळी मॅगी तर की नाही खाऊन संपवलं. राहिली आपली सगळी भांडी धुवायची की नाही ती पण असं एकदम नवीन चेस केलं. शेवटी मग ती तुम्हाला मॅगी कशी झाली असं वाटतं हे कमेंट करा आणि भेटूया आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.